संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 मधलं तिसरं उदाहरण पहा. उदाहरण कसं आहे? काटकोन त्रिकोण XYZ मध्ये कोण X बरोबर 90 अंश, XZ बरोबर 8 सेमी, YZ बरोबर 17 सेमी, तर sin Y, cos Y, tan Y, sin Z, cos Z, tan Z काढा. तर आपल्याला 6 गुणोत्तरांच्या किमती शोधायच्या आहेत. दिलेली माहिती आहे तर आकृती दिलेली आहे आणि जी दिलेली माहिती आहे तर ती आपण आकृतीमध्ये इथे दाखवलेली आहे. ओके. आता सोडवताना पहा, सोडवताना आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये इथे काटकोन त्रिकोण आहे, मात्र इथे तिसरी बाजू आपल्याला माहिती नाही, XY ची लांबी माहिती नाही, तर त्यामुळे ही शोधून काढावी लागेल. आणि ही काय एकदा माहिती मिळाली, XY बाजूची लांबी मिळाली की ही सर्व गुणोत्तरांच्या किमती आपल्याला लिहिता येतात. ओके. आणि म्हणून आपण या तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे. काटकोन त्रिकोणात दोन बाजूंची लांबी माहिती असेल तर तिसऱ्या बाजूची लांबी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढता येते. म्हणून आता उत्तराची सुरुवात करताना पहा, काटकोन त्रिकोण XYZ मध्ये इथून सुरुवात करावी लागेल. काटकोन त्रिकोण XYZ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा प्रमेय इथे वापरायचा आहे. पायथागोरसचा प्रमेय काय? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर इथे आता XY ची लांबी काढायची आहे, त्यामुळे XY पासून मी सुरुवात करतोय. म्हणजेच मी इथे लिहिताना XY वर्ग अधिक XZ वर्ग बरोबर YZ वर्ग असं लिहितोय. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग घेतलेला आहे. आता आपल्याला इथे किंमत ठेवायची आहे. XY ची किंमत आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे XY वर्ग आहे तसे लिहितोय मी, अधिक XZ पहा 8 आहे, 8 चा वर्ग बरोबर YZ पहा, YZ 17 आहे किंमत, 17 चा वर्ग. आता आपण वर्ग करूया, म्हणजेच इथे पहा, म्हणून XY वर्ग अधिक 8 चा वर्ग 88 64 बरोबर 17 चा वर्ग 289. आता आपल्याला हे 64 इकडे अधिक आहे, तिकडे आल्यानंतर वजा होतील, आणि म्हणून XY वर्ग बरोबर इथे आपल्याला हा 17 चा वर्ग मिळेल. 289 म्हणजे हा 17 चा वर्ग आहे, हे लक्षात घ्या, 17 चा वर्ग. आणि आता वर्गमूळ घ्यायचा आहे. वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, वर्गमूळ घेऊन आता वर्गमूळ घेतल्यानंतर इकडे XY मिळतील. XY बरोबर, सॉरी, आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे. स्टेप राहिली पहा इथे. हे 64 जे आहेत ते या बाजूला घ्यायचे आहेत. ओके. इकडे घेतल्यानंतर ते वजा होतील. तर 289 मधून 64 गेले, 225 येतील. 225, 289 वजा हे 64, 225 येतील.
म्हणजेच XY वर्ग बरोबर 225 मिळाले आणि मग वर्गमूळ घ्यायचा आहे. XY वर्गचं वर्गमूळ XY आणि 225 चं वर्गमूळ 15. म्हणजे इथे आपल्याला XY ची जी किंमत आहे तर ती आपल्याला इथे 15 मिळालेली आहे. म्हणजे आपण इथे तिसऱ्या बाजूची लांबी शोधून काढलेली आहे. आता आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी मिळालेली आहे. मी इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला सर्व गुणोत्तर जे आहेत ते आपल्याला इथे शोधून काढता येतील. तर सर्व गुणोत्तर घेताना सुरुवातीला पहा, पहिलं जे गुणोत्तर आहे ते काय आहे पहा. तर ते अगोदर सुरुवातीला आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. पहिलं गुणोत्तर आहे साइन y. इथे पहा साइन y आहे. साइन y. साइन म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे सक. सक म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. म्हणजेच इथे y असल्यामुळं कोन y समोरील बाजू, कोन y समोरील बाजू, कोन y समोरील बाजू छेद कर्ण, छेद कर्ण. आता y च्या समोरची बाजू पहा, मी इथे आकृतीमध्ये दाखवतोय y. इथे हा कोन आहे, याच्या समोरची बाजू पहा XZ आहे. समोरची बाजू XZ छेद कर्ण. हा इथे कर्ण आहे पहा, कर्ण. कर्ण बदलत नाही इथे, YZ तसाच राहतो प्रत्येक वेळी YZ. आता इथे किमती ठेवा. XZ ची लांबी पहा 8 आहे. XZ ची लांबी 8 आहे. छेद YZ ची लांबी पहा 17 आहे. तर 8/17 आपल्याला पहिल्या गुणोत्तराची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला दुसरं गुणोत्तर काढायचं आहे. दुसरं गुणोत्तर आहे cos y. दुसरं गुणोत्तर आहे cos y. तर cos y ची किंमत पहा. cos y, cos म्हटलं की सक नंतर लक. लक म्हणजे लगतची बाजू. कोन y लगतची बाजू, कोन y लगतची बाजू छेद कर्ण, छेद कर्ण होणार आहे. हे लख म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण बरोबर. y च्या लगतची बाजू पहा. y च्या लगतची बाजू ह्या कर्ण वगळून लक्षात घ्यायचं. y च्या लगतची बाजू XY आहे, XY. आणि कर्ण काय बदलत नाही, YZ च आहे. XY ची किंमत पहा 15 आहे, छेद YZ ची किंमत 17 आहे. तर इथे cos y बरोबर 15/17 मिळालेले आहेत. आता आपण पुढचं गुणोत्तर घेऊ. पुढचं गुणोत्तर आहे tan y. tan म्हटलं की काय लक्षात ठेवायचं पहा. tan म्हटलं की सल. सल म्हणजे समोरची बाजू आणि छेदस्थानी लगतची बाजू घ्यायची आहे. आता समोरील बाजू कोणाची, कोन y. समोरील बाजू, कोन y समोरील बाजू छेद कोन y लगतची बाजू, कोन y लगतची बाजू. आता कोन y च्या समोरची बाजू पहा. कोन y च्या समोरची बाजू XZ छेद कोन y ची लगतची बाजू XY येणार. पहा कोन y ची समोरील बाजू XZ आहे आणि लगतची बाजू XY आहे. आता आपण त्या बाजूंची लांबी ठेवायची आहे, म्हणजेच किंमत ठेवायची आहे. XZ आहे 8 आणि XY आहे 15. 8/15 असं गुणोत्तर येईल. ओके. तर आता पुढचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे
पुढचं गुणोत्तर इथे काय विचारलेलं आहे पहा. पुढचं गुणोत्तर आहे साइन झेड. फक्त इथे साइन पुन्हा काढायचं आहे, मात्र झेड कोण आहे हे लक्षात घ्या. साइन झेड. साइन म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे, सक समोरची बाजू भागिले कर्ण. मात्र इथे झेड असल्यामुळं कोण झेड समोरील बाजू, कोण झेड समोरील बाजू कोण झेड समोरील बाजू छेद कर्ण. सक समोरची बाजू भागिले कर्ण लक्षात ठेवा. आता कोण झेड बघा कुठे आहे, इथे मी दाखवतोय आकृतीमध्ये पहा. आकृतीमध्ये पहा, हा कोण झेड आहे, याच्या समोरची बाजू पहा एक्स वाय आहे. काय आहे, एक्स वाय. छेद कर्ण काय बदलत नाही, वाय झेड तोच येणार, वाय झेड. एक्स वाय ची लांबी आहे 15 आणि कर्णाची लांबी आहे 17, म्हणजे 15/17 मिळालेलं आहे. आता आपल्याला पुढचं गुणोत्तर काढायचं आहे. पुढचं गुणोत्तर कोणतं आहे पहा. पुढचं गुणोत्तर आहे कॉस झेड. तर कॉस झेड ची किंमत आपल्याला काढायची आहे. कॉस झेड. कॉस म्हटलं की लक लक्षात ठेवायची, इथे आहे पहा लक, लगतची बाजू भागिले कर्ण. पण इथे कोण झेड असल्यामुळं कोण झेड लगतची बाजू, कोण झेड लगतची बाजू छेद कर्ण, छेद कर्ण. आता कोण झेडच्या लगतची बाजू पहा, इथे झेड आहे, लगतची बाजू एक्स झेड आहे, एक्स झेड छेद कर्ण बदलत नाही, वाय झेड आहे, वाय झेड. आता इथे पहा एक्स झेड ची किंमत आहे 8 छेद वाय झेड ची किंमत पहा, वाय झेड कर्ण आहे 17, कर्ण आहे 17. ओके. आता पुढचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. पुढचं गुणोत्तर कोणतं आहे पहा. पुढचं गुणोत्तर इथे आपण घेऊ साइन कॉस, अजून आता एकच राहिलं इथे बसेल ते. पुढचं गुणोत्तर पहा. आता पुढचं गुणोत्तर आहे ते पहा टॅन झेड. टॅन झेड. टॅन म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे, टॅन झेड. टॅन म्हटलं की सल लक्षात ठेवायचं आहे, सल. इथे पहा म्हणजेच कोण झेड समोरील बाजू, कोण झेड समोरील बाजू छेद कोण झेड लगतची बाजू, लगतची बाजू. ओके. आता कोण झेडच्या संदर्भात इथे पहा समोरील बाजू, झेडच्या समोरची बाजू एक्स वाय आहे, एक्स वाय छेद कोण झेडच्या लगतची बाजू पहा एक्स झेड आहे, एक्स झेड. आता एक्स वाय ची किंमत पहा, एक्स वाय 15 आहे छेद एक्स झेड ची किंमत पहा 8 आहे, एक्स झेड ची किंमत 8 आहे. म्हणजे आपल्याला इथे किमती कशा मिळतात पहा. कोणत्या किमती, तर इथे टॅन झेड ची किंमत 15/8 मिळालेली आहे. आता सगळी उत्तरे एकत्र कलेक्ट करू शकताय तुम्ही. तर पहिल्याचं उत्तर इथे साइन वाय बरोबर 8/17 लिहायचे, कॉस वाय बरोबर 15/17, टॅन वाय बरोबर 8/15, साइन झेड बरोबर 15/17, कॉस झेड बरोबर 8/17 आणि टॅन झेड बरोबर 15/17.
8. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे.